याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेच्या समित्या आणि त्याच्यानंतर आपण मसुदा समिती याची रिव्हिजन केलेली आहे. आता आपण संविधान सभेसंदर्भातले इतर महत्त्वाच्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा जी तथ्य आहेत जी वारंवार गेल्या 2-3 वर्षांमध्ये आयोग पूर्वपरीक्षेमध्ये विचारत असतो त्याची रिव्हिजन करूया. आपला हेतू इतकाच आहे की एक 20 दिवसांनी आपली जी परीक्षा आहे त्याच्या अगोदर ही तथ्य कानांवर पडल्यानंतर त्या आयत्या वेळेला आपल्याला पटपट आठवायला पाहिजे. बेसिक आहेत त्या आपण फक्त इथे त्याची उजळणी करूया. काय आहे मग पहिलं तथ्य जे आत्तासुद्धा ग्रुप सीच्या मेन्सला त्यांनी विचारलेलं होतं. काय आहे? हत्ती. हत्ती सिम्बॉल जे काही आहे की तुम्ही संविधान सभेचा सिम्बॉल म्हणा किंवा सील म्हणा, हे कुठलं चिन्ह जे काही आहे त्यासाठी घेतलेलं आहे ते म्हणजे हत्ती. मग त्यांनी पर्याय देताना काय सिंह आणि असे इतर पर्यायसुद्धा दिलेले होते. संविधान सभेचा सिम्बॉल, संविधान सभेचा सिम्बॉल किंवा सील ज्याला आपण म्हणतो, हत्तीचं जे काही चिन्ह आहे ते सगळं तिथे त्यांनी घेतलेलं आहे. हत्ती या प्राण्याचा त्यांनी जो स्वीकार त्याच्यासाठी केलेला आहे तो वारंवार विचारलं जातं. खूप सोपी फॅक्ट आहे, पण आयत्या वेळेला 60 मिनिटामध्ये जेव्हा पेपर लिहायचा असतो तेव्हा जर ती क्लिअर नसेल, फॅक्ट आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे घोटली गेलेली नसेल तर आठवत नाही. सो हत्ती या प्राण्याचा सिम्बॉल म्हणून संविधान सभेचा सिम्बॉल किंवा सील म्हणून स्वीकार नंबर 1चं तथ्य. आणखी काय काय महत्त्वाचं तथ्य? मगाशीच मी सांगितलं की ते BN राऊ नव्हेत. मगाशी आपण जेव्हा डिस्कस केले मसुदा समितीचे सदस्य की तिथे जे कन्फ्युजन होत होतं, राऊ असं आडनाव असल्यामुळे हे BN राऊ, सर BN राऊ, बेनेगल नरसिंग राऊ. दुसरं महत्त्वाचं तथ्य बेनेगल नरसिंग राऊ यांच्यावर खरं तर मी एक खूप मोठा व्हिडिओ करणार आहे. यांच्याविषयी खूप लोकांना कमी माहिती आहे आणि यांच्या कार्याविषयी किंवा यांच्या एकंदरीत संविधान सभेच्या बाबतीत किंवा भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भातल्या कॉन्ट्रीब्युशनविषयी सुद्धा खूप कमी महत्त्व आहे. आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये एक प्रश्न मला वाटतं यांच्यावर टाकलेला होता. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचे जे 2 पेपर आपण घेतले ना त्याच्यामध्ये मी BN राऊ यांच्यावर खूप इंटरेस्टिंग प्रश्न टाकले होते. ज्या 2 टेस्ट आपण घेतल्या मध्ये फ्री तिथे यांच्यावर मी प्रश्न टाकला होता. सो बेनेगल नरसिंग राऊ यांची संविधान सभेचे सल्लागार, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणून नेमणूक. कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर. लाल पेन आय थिंक व्यवस्थित दिसणार नाही, आपण रंग बदलूया. हां, घटनात्मक सल्लागार म्हणून यांची नेमणूक हे दुसरं महत्त्वाचं तथ्य. किंवा लीगल ॲडवायझर, कायदेविषयक किंवा कायदेशीर सल्लागार, काहीही तुम्ही म्हणू शकता. कायदेशीर सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार BN राऊ, सर BN राऊ, BN राऊ. बेनेगल नरसिंग राऊ नाव जे आहे, बेनेगल नरसिंग राऊ लक्षात येते. यांची घटनेची कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर किंवा घटनात्मक सल्लागार म्हणून निवड. वारंवार हा प्रश्न जो आहे हा येत असतो. पुढचं महत्त्वाची फॅक्ट म्हणजे कोण आहेत बघा, HVR अय्यंगार. HVR अय्यंगार यांच्यावर ग्रुप सीचं जर आत्ता तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर बघितला असेल तर ही सगळी तथ्य त्यांनी विचारलेली आहेत. HVR अय्यंगार यांच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट, हे RBIचे गव्हर्नर राहिलेले आहेत. RBIचे गव्हर्नर म्हणून राहिलेले HVR अय्यंगार हे संविधान सभेचे सेक्रेटरी होते. महत्त्वाची तथ्य. हा सुद्धा प्रश्न ग्रुप सीच्या मुख्यला त्यांनी विचारलेला आहे. सचिव, संविधान सभेचे सचिव असलेले HVR अय्यंगार. BN राऊ मगाशी आपण बघितलं ते काय आहेत तुमचे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर, घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर किंवा कायदेविषयक सल्लागार. HVR अय्यंगार हे तुमचे आहेत संविधान सभेचे सेक्रेटरी. फॅक्ट ज्या आहेत ह्या व्यवस्थित करायला पाहिजे. पुढचं आहे व्यक्तिमत्व. कोण आहे बघा, SN मुखर्जी. SN मुखर्जी. मोस्टली बरेचसे लोक हे ब्युरोक्रॅट्स होते, आत्ता मी त्याच्यात जात नाही, यांच्याविषयी आपण परत कधीतरी बोलूया. चीफ ड्राफ्ट्समन, प्रमुख मसुदा करते.
प्रमुख मसुदा करते. एखाद्या गोष्टीची मांडणी कशी करायची, मसुदा कसा तयार करायचा, ड्राफ्टिंग कसं करायचं, हे साधारणतः ब्युरोक्रॅट्सना वगैरे कळत असतं. प्रमुख मसुदा करते, चीफ ड्राफ्ट्समन. चीफ ड्राफ्ट्समन ज्याला आपण म्हणतो ते S.N. मुखर्जी. वारंवार हे या 2-4 व्यक्तिमत्वांवर प्रश्न जो आहे तो येत असतो. S.N. मुखर्जी म्हणजे साधारणतः जर तुम्ही ब्युरोक्रॅटिक याच्यातले हे महत्त्वाचे बघितले, B.N. राऊ कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर, H.V.R. अय्यंगार RBIचे गव्हर्नर, सेक्रेटरी जे आहेत ते, स्टेट बँक ऑफ इंडियाचे पण आय थिंक ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर तुमचं S.N. मुखर्जी प्रमुख मसुदा करते. आता हे 4 नावं झाल्यानंतर पुढे थोडीशी ज्याला आपण म्हणतो आर्टिस्टिक जे काही सगळे लोक आहेत, जे त्यांनी संविधानाच्या ॲक्च्युअल निर्मितीमध्ये हातभार लावला, म्हणजे ते जे प्रॉडक्ट आहे, ते जे पुस्तक आहे, घटनेचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या सुलेखनामध्ये काम केलं, कॅलिग्राफी केली किंवा हँड रिटन ते सगळं पुस्तक तयार केलं, ॲक्च्युअल घटना लिहिली ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, काल आपण उल्लेख केला की नाही सच्चिदानंद सिन्हांच्या याच्यामध्ये, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. तसं हे सगळे घटनाकर्ते आहेत, म्हणजे त्यांनी डिस्कस केलं, मुद्दे सांगितले किंवा चर्चा केली, काही गोष्टी ड्राफ्ट केल्या, पण ॲक्च्युअली ज्यांनी लिहिली अशा काही लोकांचं आपण आता बघणार आहोत. प्रेम बिहारी नारायण रैजदा. देवनागरीमध्ये लिहितो, जसं उच्चार आहे तसा, प्रेम बिहारी नारायण किंवा नरेन काय जे काही उच्चार असेल तो रैजदा. प्रेम बिहारी नारायण रैजदा यांच्यावर आता प्रश्न. ते ॲक्च्युली त्यांचा तोच फोटो आहे की ते कॉन्स्टिट्यूशनच्या त्या प्रतीचं लेखन करणारे कॅलिग्राफर, सुलेखनकार मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो सुलेखनकार, कॅलिग्राफर, ज्यांनी याचं सुलेखन केलेलं आहे. त्यांची जी ओरिजिनल जी कॉन्स्टिट्यूशनची प्रत आहे, मूळ संविधान जे काही आहे, यांच्या हँडरायटिंगमध्ये आहे, यांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये, हस्त ज्याला म्हणतो, हस्तलिखित प्रत जी काही आहे ती यांच्या अक्षरातली आहे. रैजदा यांच्या हातानं ती ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची जी प्रत आहे ती लिहिलेली आहे. कुठली स्टाईल आहे ती? इटॅलिकमध्ये लिहिलेलं ते आहे, इटॅलिकमध्ये ते लिहिलेलं आहे. त्यांनी ते सगळी त्याचं सुलेखन जे आहे ते केलेलं आहे. जर आणखी आता ही लक्ष्मीकांतमधली माहिती इंटरेस्टिंग म्हणजे 28 नोव्हेंबर 1949ला रैजदा यांनी काम सुरू केलं होतं संविधानाची प्रत लिहायला. 28 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी ते रायटिंग जे आहे की चला आता आपण व्यवस्थित लिहूया, आणि एप्रिल 1950 पर्यंत त्यांना ते काम पुरलं. एप्रिल 1950 म्हणजे साधारणतः मला वाटतं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एक 4-5 महिने त्यांनी त्या संविधानाच्या मूळ प्रतीचं इटॅलिकमध्ये, इंग्लिश आवृत्तीविषयी बोलतोय, त्याच्यावरती त्यांनी काम केलं. आणि त्याची ती सुंदर प्रत जी आहे, जे हाताने तयार केलेला जो काही कागद आहे, हँडमेड असणारा, मिल्बर्न लोन पेपर, त्याचं नाव जे आहे मिल्बर्न लोन पेपर. अर्थात कोणी विचारणार नाही, पण लक्षात ठेवा, मिल्बर्न लोन पेपर, कागद जो वापरला होता ना संविधानाचा, मिल्बर्न, आणि हँडमेड म्हणजे त्याला काय आपण म्हणूया, हँडमेडला मराठीत तुम्ही काय म्हणता ते, हाताने तयार केलेला जो काही आहे, मिल्बर्न लोन पेपरवरती त्यांनी ती सगळी कॅलिग्राफी केलेली आहे. हे नाही आहे लक्ष्मीकांतमध्ये, पण कधी कधी ते विचारलं जाऊ शकतं. हँडमेड मिल्बर्न लोन पेपर हा त्या रैजदा यांनी कॅलिग्राफी करताना वापरलेला होता. पुढे जर आपण बघितलं, आणखी शांतिनिकेतनचे आर्टिस्ट आहेत नंदलाल बोस. शांतिनिकेतनचे आर्टिस्ट आहेत नंदलाल बोस. यांचा रेफरन्स कोणाला आठवतोय का? जेव्हा मी फैजपूरचं काँग्रेसचं अधिवेशन शिकवलं होतं, नंदलाल बोस, फैजपूरचं जे काँग्रेस अधिवेशन शिकवलं होतं तिथे नंदलाल बोस यांचा उल्लेख होता. ग्रामीण भारतातलं किंवा ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन 1936चं, तिथल्या सजावटी संदर्भातही नंदलाल बोस यांचं नाव येतं. महत्त्वाचे आर्टिस्ट आहेत. विशेषतः यांनी संविधानाची जी प्रत आहे ती डेकोरेट केली होती, ती सजवली आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची इलिस्ट्रेशन्स केलेली आहे. शांतिनिकेतनचे आर्टिस्ट आहेत. 22 इलिस्ट्रेशन्स आहेत. याच्यामध्ये जवळपास 22 इलिस्ट्रेशन्स आहेत. 22 म्हणजे अगदी तुमच्या हडप्पन सिव्हिलायझेशनपासनं, म्हणजे हडप्पा किंवा इंडस व्हॅली काय, तुम्ही सिंधू संस्कृतीपासनं तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत वेगवेगळ्या घटना
डेपिक्ट करणाऱ्या ज्या काही आहेत अशा 22 इलिस्ट्रेशन्स त्यांनी या संविधानाच्या प्रतीवर, नंदलाल बोस आहेत आणि बेहर राम मनोहर सिन्हा जे काही आहेत, बेहर राम मनोहर सिन्हा या 2 शांतिनिकेतनच्या आर्टिस्टनी ही प्रत जी आहे ही सजवलेली आहे. इतकं डिटेल ते विचारणार नाहीत की काय त्यांनी किती इलिस्ट्रेशन्स केली वगैरे. मिनिएचर स्टाईल म्हणतात, लघु चित्रशैली, मिनिएचर स्टाईल. आर्ट अँड कल्चरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, मिनिएचर ही 22 इलिस्ट्रेशन ही मिनिएचर शैलीमध्ये केलेली आहेत आणि त्यांनी संविधानाची प्रत जी आहे ही विशेषतः नंदलाल बोस आणि बेहर राम मनोहर सिन्हा यांनी तयार केलेली आहे. लक्षात येते. आता हे जे बेहर राम मनोहर सिन्हा आहेत ज्यांनी हे सजवलं, त्यांनी प्रिएम्बल जी काही आहे, प्रस्तावना, या सिन्हांनीच प्रस्तावना जी आहे ना तिची पण सजावट केलेली आहे. प्रस्तावनेची सजावट करणारे सिन्हा होते, बेहर, ज्याला आपण म्हणतो राम मनोहर सिन्हा. बेहर राम मनोहर सिन्हा, पूर्ण नाव लिहितो, बेहर राम मनोहर सिन्हा यांनी प्रस्तावनेची सजावट केलेली आहे, जी रैजदा यांनी कॅलिग्राफी केलेली होती. म्हणजे रैजदा यांनी जी सगळ्या संविधानाची कॅलिग्राफी केली त्यांनी प्रस्तावनेची सुद्धा केली होती आणि त्याची सजावट स्पेशली बेहर राम मनोहर सिन्हा यांनी केलेली दिसून येते. लक्षात येतं. सो किमान एवढे नावं लक्षात ठेवायला पाहिजे. BN राऊंचं नाव बघितलं, HVR अय्यंगार यांचं नाव बघितलं, SN मुखर्जींचं नाव बघितलं, प्रेम बिहारी नारायण रैजदा यांचं नाव बघितलं, नंदलाल बोस यांचं नाव बघितलं आणि सिन्हा यांचं नाव आपण बघितलेलं आहे. आता 8वं जे महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे वसंत कृष्ण वैद्य. इंग्रजीमधलं स्पेलिंग जर तुम्ही बघितलं तर वसंत कृष्ण असं पण येतं. तिकडचा जो लोकल उच्चार आहे तर वसंत कृष्ण वैद्य किंवा वसंत कृष्ण वैद्य यांनी जी काही कॅलिग्राफी केली आहे ती हिंदी आवृत्तीची कॅलिग्राफी केलेली आहे. म्हणजे हिंदीमध्ये जी संविधानाची मूळ प्रत आहे त्या हिंदी आवृत्तीचं सुलेखन जे आहे हे वैद्य यांनी केलेलं आहे. म्हणजे रैजदा यांनी इंग्लिश कॅलिग्राफी आणि वसंत कृष्ण वैद्य किंवा वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदी आवृत्तीची कॅलिग्राफी केली आणि हिंदी आवृत्तीला सुद्धा डेकोरेट करण्याचं काम जे आहे ते नंदलाल बोस यांनीच केलं. म्हणजे डेकोरेशनच्या बाबतीत जर एकच नाव लक्षात ठेवायचं तर ते म्हणजे नंदलाल बोस. इन शॉर्ट जर लक्षात ठेवायचं तर हिंदी कॅलिग्राफी वैद्य आणि इंग्लिश कॅलिग्राफी जी आहे ती तुमचे रैजदा. एवढं जरी लक्षात ठेवलं आणि आला प्रश्न कुठला तर तो लिहिता यायला पाहिजे. लक्षात येतंय. सो ह्या झाल्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स रिगार्डिंग द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कुठल्या नेमणुका आहेत काय आणि काय काय लक्षात येतंय. सो नंदलाल बोस, त्याच्यानंतर तुमचे रैजदा, त्यानंतर वैद्य आणि इतर सगळे लोक. आता लक्ष्मीकांत सोडून अधिकच्या काही फॅक्ट्स आहेत ज्या कधी कधी विचारल्या जाऊ शकतात असं मला वाटतं किंवा एखाद्या वेळेला विचारल्या गेल्या सुद्धा आहेत. त्या थोड्याशा आपण बघूया. 9 डिसेंबर 1946 हे आपण बघितलं की पहिली बैठक झाली, पण संविधान सभा ॲक्च्युली स्थापन झाल्याची तारीख काय आहे तर ॲक्च्युली संविधान सभेच्या स्थापनेची तारीख आहे 6 डिसेंबर 1946. 6 डिसेंबर 1946 तारीख लक्षात ठेवायला सोपी आहे कारण तुम्हाला माहिती आहे 6 डिसेंबरला काय आहे, आंबेडकरांचं महापरिनिर्वाण ज्याला आपण म्हणतो तर ती तारीख आहे ज्या दिवशी संविधान सभेची स्थापना ॲक्च्युली झालेली होती. 6 डिसेंबर 1946. आंबेडकरांचाच विषय आला म्हणून मग आपण आंबेडकरांविषयी थोडंसं बोलूया की डॉक्टर BR आंबेडकर जे आहेत यांचं संविधान सभेमधलं सगळं एकंदरीत जे स्थान आहे बऱ्याचदा त्याच्यावरती वाद चालू असतात की काँग्रेसने त्यांना सपोर्ट केलंय नाही केलंय वगैरे वगैरे. सो आंबेडकर सुरुवातीला संविधान सभेमध्ये जे इलेक्ट होणार होते किंवा जिथून ते निवडणुकीला उभे राहिले होते ते ठिकाण कुठलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून आंबेडकर उभे राहिले होते पण बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि तिथून ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळं ते पुढे नंतर बंगालमधून निवडून आले. बंगाल रिजनमधून ते संविधान सभेवर निवडून आले पण फाळणी झाली आणि तो भाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. म्हणजे तुमचा जो ईस्ट पाकिस्तान आहे आजचा बांगलादेश ज्याला आपण म्हणतो तो पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे ते सुद्धा आंबेडकरांचं सीट जे आहे ते एका अर्थानं मग वॉइड झालं आणि त्याच्यानंतर काँग्रेसनं त्यांना बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून नॉमिनेट केलं आणि त्यांना घटना सभेमध्ये किंवा संविधान सभेमध्ये आणलं की फायनली काँग्रेसकडून, इंडियन नॅशनल काँग्रेसकडून त्यांना बॉम्बे प्रेसिडेन्सीचे मधून नॉमिनेट करण्यात आलं आणि ते संविधान सभेमध्ये आले. लक्षात येतंय. सो नॉमिनेट
त्यांना काँग्रेसनं केलेलं आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून. सो ह्या 3 महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत ह्या आंबेडकरांच्या बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, पुढची जी महत्त्वाची फॅक्ट आहे आपण या फक्त वेगात रिवाईज करतोय जेणेकरून इतर त्या महत्त्वाच्या लक्ष्मीकांतमधल्या आपण घेतलेल्याच आहेत. आणखी फक्त त्याला जोडून काय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा संविधान सभेच्या तथ्यामध्ये जायचं असेल तर की संविधान सभेमध्ये महिला सदस्य सुद्धा होत्या. किती महिला सदस्य आहेत तर 15 महिला सदस्य आहेत. 15 महिला सदस्य आहेत. रिवाईजच आपल्याला करायचं असेल तर आपण त्यातल्या 4-5 महिलांची नावं ध्यानात ठेवूया, लक्षात ठेवूया. 15ची जर आपण इथे जर यादी केली तर आयत्या वेळेला म्हणजे रिव्हिजन मग ती होणार नाही, मग ते पूर्ण स्टिचिंग होईल की कुठले 5-6 आहेत जे आपल्याला लक्षात राहायलाच पाहिजे, जे फेमस आहेत. एक सरोजिनी नायडू, या लक्षात राहायलाच पाहिजे. सरोजिनी नायडू सगळं आपण जेव्हा फ्रीडम स्ट्रगल बघतो त्यावेळेला आपल्याला ते माहिती आहे, म्हणजे तुमचं काय धारासणा असेल इतर काही असेल ते. राजकुमारी अमृत कौर, राजकुमारी अमृत कौर यांच्यावर मी एक खूप व्हिडिओ पण केला बघा स्पेशल, आपल्या चॅनलवर कुठेतरी असेल. राजकुमारी अमृत कौर. आणखी एक फेमस नाव म्हटलं तर सुचेता कृपलानी. काल मी म्हणलो ना JB कृपलानींचं काल आपण नाव घेतलं, आचार्य कृपलानी, त्यांच्या या पत्नी म्हणजे JB कृपलानी. मग आता ते तुम्ही सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये की JB कृपलानी कुठल्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी असलेल्या या सुचेता कृपलानी. मग JB कृपलानी कुठल्या समितीचे अध्यक्ष आहेत ते आता कमेंट बॉक्समध्ये किमान टाईप करा. आत्ता किमान टाईप तरी करा, म्हणजे आठवतंय का तुम्हाला, पटकन आठवलं तरच टाईप करा, ठीक आहे. सो सुचेता कृपलानी, त्यांच्या पत्नी असलेल्या सुचेता कृपलानी. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित, म्हणजे फ्रीडम स्ट्रगलमध्ये ज्यांची ज्यांची नावं येतात ॲटलिस्ट तेवढ्या 5 महिला तरी आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत. बाकी आयत्या वेळेला नाही लक्षात राहिल्या, कारण विचारताना सुद्धा कदाचित ते फेमस महिलांचीच नावं विचारतील. आणि आणखी एक नाव म्हणजे हंसा मेहता. हंसा मेहता. किमान ही 5 नावं किमान ही पाठ करा. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ग्रुप बीच्या मी आय थिंक ग्रुप बी ग्रुप सी मध्ये मिळून 7-8 महिलांची नावं आणखी याच्यामध्ये घेतलेली आहेत प्रश्नांच्या स्वरूपात. आणि ही 5 टेस्ट सिरीजचे पेपर्स नक्की बघा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुभाष अकॅडमीच्या ग्रुप बीचे पेपर, ग्रुप सीचे आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे ग्रुप सीचे तर 5 पेपर झालेत, अजून 3 बाकी आहेत. तर त्या सगळ्यांचे पेपर्स ॲटलिस्ट PDF आपण फ्री देतो आहोत मुलांना, ठीक आहे. डिस्कशनसाठी तुम्हाला प्रवेश घ्यावा लागतो आपल्या ॲपवर, पण पेपरसाठी प्रवेश घ्यावा लागत नाही. टेलिग्राम चॅनलवर त्या फ्री आहे, मोफत उपलब्ध आहेत डाउनलोडिंगला. तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. तर तिथं हे सगळे प्रश्न दिलेले आहेत. एक्स्ट्राची माहिती त्या प्रश्नांमध्ये मी देत असतो. सो ही 5 नावं प्लस टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा त्याची रिव्हिजन झालेली आहे. हंसा मेहतांचं नाव उषा मेहतांच्या नावाशी कन्फ्यूज करू नका. बऱ्याचदा लोकांच्या लक्षात येत नाही. उषा मेहता, उषा मेहतांचं नाव कुठे येतं बरं? सारखं वाटू शकतं की अरे ह्या उषा मेहता आणि हंसा मेहता. हंसा मेहता या संविधान सभेच्या सदस्य आहेत. उषा मेहतांचं नाव आठवतं का? क्विट इंडिया मुवमेंट, क्विट इंडिया, भारत छोडो चळवळीमध्ये है ना, काँग्रेस रेडिओ, भूमिगत राहून काँग्रेस रेडिओ चालवणाऱ्या उषा मेहता. UPSC प्रिलिम्सला पण प्रश्न आलेला आहे. अगदी 8वीचं स्टेट बोर्डाचं जे शाळेचं पुस्तक आहे इतिहासाचं त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव आहे. उषा मेहता हे नाव हंसा मेहता या नावाबरोबर कन्फ्यूज जे आहे ते करू नका. लक्षात येतंय? आणखी महत्त्वाची फॅक्ट काय आहे? आणखी महत्त्वाची फॅक्ट काय आहे हे पुसतो मी आता. आणखी महत्त्वाची फॅक्ट काय? 9 डिसेंबर 1946 रोजी तुमची पहिली बैठक झाली. 6 डिसेंबर 1946 रोजी तुमची स्थापना झाली, तुम्ही सेटअप झालात. तर 9 डिसेंबर 1946ला कुठलं गीत जे आहे ते गाऊन तुमच्या पहिल्या सेशनची सुरुवात झाली? तर ते गीत आहे वंदे मातरम. वंदे मातरम जे नॅशनल सॉन्ग आहे तुमचं आहे ना. आपण कालच सगळ्या त्या तारखा बघितल्या, कुठल्या तारखेला नॅशनल सॉन्ग आहे, नॅशनल काय आपण तुम्ही म्हणा राष्ट्रगान आहे, राष्ट्रगीत आहे, हे सगळं स्वीकारलं. सो वंदे मातरमच्या गायनानं त्याची सुरुवात झाली. आणि कोणाच्या भाषणानं, इनॉग्रल ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो, संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. पुन्हा आचार्य JB कृपलानी, आचार्य कृपलानी किंवा आचार्य JB कृपलानी यांचा इनॉग्रल ॲड्रेसनं संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. इनॉग्रल ॲड्रेस म्हणजे आपण काय म्हणतो? ज्यांच्या काय आपण सुरुवातीचं जे भाषण आहे, एखादी गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर इनॉग्रल भाषण, बीज भाषण म्हणा किंवा काय मराठीतला शब्द वापरा, त्यांनी सुरुवात झाली. सो JB कृपलानी खूपच महत्त्वाचे आहेत. आता 100% कमेंटमध्ये
त्यांच्या ते अध्यक्ष असलेल्या कमिटीचं नाव पाठवा. आचार्य कृपलानींच्या भाषणानं संविधान सभेच्या पहिल्या बैठकीची सुरुवात जी झालेली आहे ती. महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण घेतो. या लक्ष्मीकांतमध्ये दिलेल्या नाही आहेत या फॅक्ट्स, पण कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. वंदे मातरमनं सुरुवात झाली. कोणाचं भाषण? आचार्य कृपलानींच्या भाषणानं तुमचं सेशन जे आहे ते सुरू झालं. आणखी महत्त्वाची फॅक्ट काय? इंटरेस्टिंग फॅक्ट आपण घेतोय की 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री, कारण 15 ऑगस्ट तुमचं सुरू होणार आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे, तर तुमचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी काही आहे इट वॉज कन्व्हेन्ड इन कॉन्स्टिट्यूशन हॉल. इट वॉज कन्व्हेन्ड इन कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हणजे एका अर्थानं त्या दिवशी तुम्ही डोमिनियनमधून किंवा पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्यात प्रवेश केला याचं निदर्शक म्हणून ते सगळं झालेलं होतं. आणखी काय आहे? 24 जानेवारी 1950 रोजी तुमची शेवटची मीटिंग जी काही आहे संविधान सभेची ती झालेली आहे. हे मला वाटतं आपण डिस्कस केलेलं आहे 24 जानेवारी 1950. मग आता मेन व्हाईल ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन सादर केलं, लोकांचे त्याच्यावरती अहवाल घेतले, लोकांना काय आहे की त्याच्यावरती बोलायला दिलं. सो साधारणतः 53,000 व्हिजिटर्स संविधान सभेच्या त्या कार्याला म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे किंवा तिथे भेट दिलेली होती. संविधान सभेची जी ओरिजिनल कॉपी आहे मग त्याचं सुद्धा प्रिझर्वेशन जे आहे ते पुढे झालेलं दिसून येतं. ह्या सगळ्या आपण बघितलं की सुलेखन केलंय, मग त्याला सजवलंय, मग कुठे ठेवलंय, ते कसं ठेवलं, तर हेलियम फील्ड केसेस, हेलियम जे आहे हेलियम फील्ड केसेस त्या एक प्रकारच्या त्या सेफ त्या केसमध्ये त्यांनी संविधानाची जी ओरिजिनल प्रत आहे त्याच्यामध्ये त्या ओरिजिनल कॉपीज जतन केलेल्या आहे. हेलियम जो आहे मग त्याचं विज्ञान काय असेल ते आता विज्ञानाच्या लेक्चरमध्ये बघा की हेलियम भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या केसेसमध्ये ते प्रिझर्व केलेलं आहे. 26 जानेवारी 1950 पासून पुढं त्या सगळ्या प्रतींच्या जतनाची जबाबदारी पार्लमेंटरी सेक्रेटरीएटकडं देण्यात आलेली आहे. मग पार्लमेंटरी सचिवालय जे आहे त्या प्रती प्रिझर्व करतं आणि पुढे सन 1955 साली बघा ज्याला सर्वे ऑफ इंडिया डेहराडून या आस्थापनेकडून 1000 ऑफसेट प्रिंटिंगनी त्याच्या प्रती ओरिजिनल जे काही आहे तुमच्या संविधानाच्या प्रती त्या ऑफसेट प्रिंटिंगच्या तंत्रज्ञानाद्वारे त्याच्या 1000 प्रती ज्या आहेत या छापण्यात आलेल्या आहेत. सर्वे ऑफ इंडिया डेहराडून 1955 मध्ये त्यांनी छापायला सुरुवात केली आणि ते इतकं टेडियस टास्क होतं की त्यांना जवळपास 12 वर्ष लागली त्या प्रती छापायला. ओरिजिनल प्रमाणे त्यांनी 1000 प्रती ज्या आहेत या छापलेल्या आहेत. या थोड्याशा ज्याला आपण म्हणतो एक्सेसिव्ह किंवा एक्सेस फॅक्ट्स मी सांगितलेले आहेत. इथं आपलं संविधान सभा, संविधान सभेच्या समित्या आणि संविधान सभेविषयी महत्त्वाची तथ्य याच्याविषयीची रिव्हिजन संपते. आपण आता पुढचा भाग घेऊन रिव्हिजन करता लवकरच भेटूया. धन्यवाद.